नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने कुसमळी पुलाजवळ उभारलेला तात्पुरता पर्यायी पूल वाहून गेलाय. त्यामुळे बेळगाव चोरला मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून परिसरातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत पर्यायी पुलावर पाणी नव्हतं, मात्र रविवारी सकाळी नदीच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने पुलाला जोरदार धक्का बसला आणि तो वाहून गेला. दरम्यान या मार्गावर नवीन पुलाचं काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे जांबोटी, कुसमळी, हेमडगा, चोरला परिसरातील ग्रामस्थ आणि गोवा बेळगाव दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ जवळील गौरीकुंडजवळ रविवारी सकाळी एक हेलिकॉप्टर अपघात झालाय. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व 7 जण ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्त काशीला जात असताना हा अपघात झाला. खराब हवामानामुळे अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातातील मृतांमध्ये पायलटचाही समावेश आहे. या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केलं आणि विमान उड्डाण विभागाला घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान 4 धाम यात्रेदरम्यान याआधीही अनेक हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत, ज्यामुळे यात्रेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. बेळगाव पोलिसांनी 5 प्रकरणांमध्ये एकूण 15 जणांना अटक करत 694 ग्रॅम गांजा, 1 कार, 1 दुचाकी आणि 5 मोबाईलसह एकूण 34,250 रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. CNACPJ रघु यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शौर्य सर्कलजवळ गांजा विकणाऱ्या आबेवाडी येथील राहुल याच्याकडून 200 ग्रॅम गांजा जप्त केला. तसेच टिळकवाडी PI परशुराम यांच्या नेतृत्वाखाली विनायक कोल्हापुरे, संदेश गवळी, कुमार पुजेरी, रोहित मुलवे आणि सौरभ सातुस्कर या 5 जणांना गोडसेवाडी येथे 294 ग्रॅम गांजासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 25,180 रुपये रोख जप्त करण्यात आले. कॅम्प PSI रुक्मिणी यांच्या पथकाने कॅम्प येथे मटका सुरू असलेल्या प्रसन्ना उप्पार या युवकाला अटक केली आणि ग्रामीण PSI लक्ष्मण जोडट्टी यांच्या पथकाने रंगधोळी रोडवर श्याम मुथ्यानट्टी या युवकासह 6 जणांना मटक्यावरून अटक करत 34,970 किमतीचे साहित्य जप्त केले. मारिहाळ PSI चंद्रशेखर C यांच्या पथकाने आंबेडकर गल्लीतील अर्जुन गडगी व राजू गडगी या दोघांना अटक केली. या यशस्वी कारवायांबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे या सर्व पथकाचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन उच्च पदांवर पोहोचावं असं आवाहन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलंय. लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने 80% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना मंत्री हेब्बाळकर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून संवाद साधला. कार्यक्रमाला शिक्षण विभाग अधिकारी, पालक आणि विविध मान्यवर उपस्थित होते. बेळगाव महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 17 जून रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत नोटीस कौन्सिल विभागाच्या वतीने सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. या सभेमध्ये अर्थ, कर, आरोग्य, बांधकाम व लेखास्थायी समित्यांच्या बैठकीत घेतलेल्या ठरावांचे वाचन होणार असून त्यांना मंजुरी दिली जाईल. याशिवाय कंत्राटी पद्धतीवर कायदा अधिकाऱ्यांची नियुक्ती KIADB रस्त्यावरील प्रभाग क्रमांक 34 मधील शाहूनगर भागातील मिळकतींना बांधकाम परवाने देण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात अष्टधातूचा नवीन पुतळा उभारण्याचा प्रस्तावही चर्चेत येणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक 7 मध्ये नियमभंग करून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांबाबतही विचारमंथन होणार आहे. मागील बैठकीतील अन्य 6 विषयांवरही चर्चा करण्यात येणार असून नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरे बागेवाडीजवळ घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाचा केवळ 2 तासात छडा लावत ट्रक चालकाला अटक करण्यात हिरे बागेवाडी पोलिसांना यश आलंय. या शिताफीने केलेल्या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
काल शनिवारी दुपारी 1 वाजता HP पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत उमेश देशनुरकर या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रक चालकाने वाहनासह पळ काढला होता. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेला ट्रकचा तुटलेला तुकडा आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर JH05DS9944 क्रमांकाचा ट्रक अंबडगट्टी क्रॉसजवळ आढळून आला. कित्तूरचे हवालदार G. कुरी यांनी वाहन अडवून चालक हमीद खान रुकमुद्दीन वय 32 हरियाणा याला ताब्यात घेण्यात आले. उद्यमबाग बेळगाव येथील कारखान्यातील काम आटोपून घरी परतताना खानापूर शहराबाहेरून गेलेल्या बायपास रस्त्यावर दुचाकीची नदीच्या पुलावरील कठड्याला धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर मागे बसलेला गंभीर जखमी झालाय. परशुराम गोविंद बेळगावकर वय 50 राहणार कुंभार गल्ली नंदगड असं ठार झालेल्याचं नाव आहे. मागे बसलेला अमोल सीताराम अष्टेकर वय 20 हा तरुण जखमी झालाय. मलप्रभा नदीकाठावरील चापगाव परिसरात अस्वल व त्याच्या पिल्लाचा वावर आढळून आलाय. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागानं तातडीने मोहीम हाती घेतली आहे. सदर अस्वल 2 दिवसांपासून हातखंडेश्वर देवस्थान परिसरात वावरताना दिसलं आहे. पिल्लासोबत असल्यानं अस्वल आक्रमक झालं असून शेतामध्ये काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांना तो दिवसाढवळ्या दिसला आहे. रविवारी सकाळी माजी सरपंच रामा धबाले यांच्या शेतवस्ती परिसरामध्ये अस्वल दिसल्याचं निदर्शनास येताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वन विभागाच्या पथकाने परिसरात पाहणी करून शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन केलंय. शहरातील CBT परिसरातील जुन्या भाजी मार्केटजवळ मटका घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. पंकज मोहन जाधव वय 31 राहणार कामत गल्ली व मल्लेश बसवानेप्पा माळगी वय 60 राहणार संपगाव अशी संशयितांची नावे आहेत. हे दोघे जण मार्केट ठाणा हद्दीमध्ये मटका घेत असल्याची माहिती निरीक्षक महांतेश धामंडवर यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकून दोघांना अटक केली. बेळगाव राकसकोप मार्गावरील बेळगुंदी येथील बिजगरणी फाटा सध्या मृत्यूचा सापळा बनलाय. पावसामुळे येथे गुडघाभर पाणी साचत राहत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातांना निमंत्रण देत आहे. कर्नाटक महाराष्ट्र जोडणाऱ्या या मुख्य मार्गावरून दररोज शेकडो वाहने आणि प्रवासी ये-जा करतात. बिजगरणी, बेळवट्टी, बाकनूर, सोनोली, राकसकोप, तुडये, हसगोळी, सुरते आदी भागातील नागरिक याच मार्गाचा वापर करत असल्यानं या ठिकाणाची दुरवस्था गंभीर प्रश्न बनली आहे. या फाट्यावर पाण्याची निचरा व्यवस्था नसल्यानं पाणी रस्त्यावर साचतं आणि त्यातून अनेक वेळा अपघात घडतात. तरीही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. पाणी न साचता वाहून जाण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गातून होत आहे. उन्हाळी रताळ्यांचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. उत्पादनाचा खर्च आणि विक्रीतून मिळणारी रक्कम यामध्ये मोठी तफावत असल्यानं रताळी उत्पादक नाराज झालेत. पूर्वी या भागामध्ये केवळ पावसाळी हंगामात रताळीचं पीक घेतलं जायचं. मात्र पाण्याची व्यवस्था सुधारल्यामुळे आता उन्हाळी हंगामातही रताळी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कमी देखभाल खर्च आणि रोगप्रतिबंधक क्षमता यामुळे हे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर वाटत होतं. दरम्यान यंदा अवकाळी पावसामुळे रताळीचं उत्पादन चांगलं झालं असलं तरी बाजारात सरासरी दर 700 ते 800 रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. यंदा दर घसरल्यानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं असून सरकारने हस्तक्षेप करून हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये. पावसाळ्यापूर्वी शहर व उपनगरातील धोकादायक स्थितीतील झाडे हटवण्यात यावीत अशी मागणी केली जात असली तरी प्रत्यक्षात झाडे हटवण्यासंदर्भात कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच वन खात्याला जाग येणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. काँग्रेस रोड मिलिटरी महादेव मंदिर नजीक रस्त्याच्या कडेला अनेक जुनाट वृक्ष असून धोकादायक बनले आहेत. त्यामुळे तो कधीही कोसळण्याच्या परिस्थितीत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. या मार्गावर दररोज मोठी वर्दळ असते. त्यामुळे झाड कोसळून एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय. यापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने देखील शहरातील धोकादायक झाडांचे सर्वे करून तातडीने झाडे हटवण्यात यावीत अशी सूचना करण्यात आली असली तरी देखील वन खात्याने मात्र याकडे दुर्लक्ष केलंय.
बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी परिसरातील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याचे प्रकार समोर येत असून यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात नाल्याच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। नाल्यामध्ये प्लास्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या, काच व प्लास्टिक साहित्य, दुकानातील कचरा यासारखा मोठा कचरा साठला असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। यामुळे नाल्यालगत असलेल्या शेतांमध्ये पावसाचं पाणी कचऱ्यासह वाहून जाऊन शेतीचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत बेळगुंदी ग्रामपंचायतीने तत्काळ लक्ष घालावे व नाल्यात कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करून नाला स्वच्छ करावा अशी मागणी केली आहे। कसाई गल्ली परिसरातील रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे। ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी काही काळापूर्वी रस्ता खोदण्यात आला होता, मात्र त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यानं पूर्ण रस्त्यावर खड्डे आणि चिखल निर्माण झालाय। या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची व वाहनांची ये-जा असते, कारण येथील मुख्य फिश मार्केट याच भागात आहे। खराब रस्त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। पावसामध्ये ही परिस्थिती आणखी बिकट होत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो। त्यामुळे प्रशासनानं तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे। नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मुकुल सरन माथुर यांनी बेळगाव रेल्वे स्थानकाला भेट देत तिथे सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। त्यांनी अधिकाऱ्यांना चांगल्या दर्जाची कामे करण्याच्या सूचना दिल्या। दौऱ्यादरम्यान त्यांनी रेल्वेच्या मोटार ट्रॉलीची तपासणी तसेच सुरक्षित कामकाज पद्धती आणि ऑपरेशनल प्रोटोकॉल यांचे परीक्षण केले। प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, स्वच्छता आणि नव्याने बांधण्यात येत असलेल्या फुट ओव्हर ब्रिजबाबत सूचनाही त्यांनी केल्या। प्रवाशांच्या सोयीसाठी दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणारी कामे गरजेची आहेत असे त्यांनी स्पष्ट करत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आदेश दिले। KLS IMR Autonomous Belagavi 34 years of excellence is organizing PGCET Crash Course 2025 for MBA program from 17th June to 28th June 2025. The course will be delivered by experienced and competent resource persons. Scholarship of ₹50,000 for PGCET toppers within 1000 ranks. For registration and more detail, please contact mobile number 9916044352 or 9980936364. बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला NA लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत। तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रूव्हल आणि KJP नंबर प्राप्त झालेले, तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, LED स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग। त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव। काकतीतील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदासाठी उद्या सोमवार दिनांक 16 रोजी निवडणूक होणार आहे। यासंबंधी आयोजित सभेची नोटीस सर्व संचालकांना पाठवण्यात आली आहे। कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष RI पाटील यांनी 7 महिन्यांपूर्वी उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत अध्यक्षपद स्वीकारलं होतं। तेव्हापासून उपाध्यक्षपद रिक्त आहे। यासाठी आता सहकार खात्यातर्फे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। निवडणूक अधिकारी म्हणून SS करबसन्नवर यांची नियुक्ती केली आहे। त्यांनी सभेची नोटीस बजावली आहे। कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना अर्ज स्वीकारण्याचे अधिकार दिले आहेत। तालुक्यातील बिजगर्डी ते जानेवाडी दरम्यानचा संपर्क रस्ता पूर्णपणे खराब झाला असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याच्या कडांवर माती खचली आहे। काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणं अत्यंत धोकादायक बनलंय। दररोज हजारो कामगार, विद्यार्थी, शालेय बसेस या रस्त्यावरून प्रवास करतात, मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याकडे दुर्लक्ष होतंय। गेल्या 10 वर्षांपासून रस्त्याचे कोणतेही दुरुस्ती काम झालेलं नाही, त्यामुळे हा रस्ता अक्षरशः विस्मरणात गेलाय। नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना तातडीने दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी केली आहे। अपघात होण्याआधी रस्त्याचे काम हाती घ्या अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे।
शहरातील कडोलकर गल्ली ही मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूनी वाहन पार्किंग केल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय। पोलीस विभागाकडून यापूर्वी एकतर्फी पार्किंगचे आदेश देण्यात आले होते, मात्र अनेक वाहन चालक नियमांकडे दुर्लक्ष करत असून दोन्ही बाजूनी गाड्या उभ्या केल्या जात आहेत। त्यामुळे नागरिकांना या मार्गावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। शहरातील अनेक रस्त्यांवरील अतिक्रमण हटवलं असलं तरी कडोलकर गल्लीमध्ये अतिक्रमण आणि अव्यवस्थित पार्किंग यामुळे परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही। वाहतूक पोलिसांनी या भागातील पार्किंग शिस्त कायम राखण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। दरवर्षी जूनच्या सुरुवातीलाच तुडुंब भरून वाहणारा केंबाळी नाला यंदा मात्र 15 जून आला तरी कोरडाच आहे। यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। बेळगावच्या पश्चिम भागामध्ये मान्सूनने हजेरी लावली असली तरी अपेक्षित पावसाचा जोर अद्याप जाणवलेला नाही। दरवर्षी या काळामध्ये केंबाळी नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूकही ठप्प होत असते, मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी आहे। पश्चिम बेळगावातील नागरिक आणि शेतकरी मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। राज्यात नैऋत्य मान्सूनने मलनाड आणि किनारपट्टी भागामध्ये थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालंय। उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढलाय। दरम्यान रविवारी मुसळधार पावसाचे अनुमान असून किनारपट्टीवरील उडुपी, कारवार व मंगळूर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय, तर बेळगाव, धारवाड, शिमोगा, चिकमंगळूर, कोडगू जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। बिदर, कलबुर्गी, विजापूर, यादगिरी, गदग, चित्रदुर्ग, चामराजनगर, मंड्या, म्हैसूर, कोप्पळ, बळ्ळारी, दावणगेरे, हावेरी, तुमकूर आणि बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। कर्नाटक किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मच्छीमारांनी समुद्रात उतरू नयेत अशी सूचना देण्यात आली आहे। श्री एकदंत युवक मंडळ समर्थनगर बेळगाव यांच्या वतीने संकष्टी चतुर्थीनिमित्त शनिवार दिनांक 14 जून रोजी सायंकाळी 7 वाजता आपल्या लाडक्या गणरायाचे पाद्यपूजन व पाठपूजन मोठ्या भक्तिभावात संपन्न झाले। या कार्यक्रमामध्ये गल्लीतील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पूजन करण्यात आले। सुवासिनींची महाआरती वातावरणात भक्तिभाव निर्माण करणारी ठरली। पूजनानंतर सर्व भक्तगणांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक रजत पाटील, अशोक खवरे, अरुण गावडे यांच्या सह उपस्थितीत सर्व महिलांचा व कार्यकर्त्यांचा गुलाब फूल देऊन सत्कार करण्यात आला। युवकांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला। महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे उत्तर कर्नाटकातील आलमट्टी धरणात पाण्याची झपाट्याने वाढ होत असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच धरण अर्ध्याहून अधिक भरलं आहे। 19 मे पासून धरणामध्ये पाण्याची आवक सुरू झाली असून सततच्या पावसामुळे जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। या पाण्यामुळे विजापूर, बागलकोट, रायचूर, यादगीर, गुलबर्गा जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठावरील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने खरीप हंगामासाठी चांगली सुरुवात होण्याची शक्यता असून लवकरच पेरणीचे काम सुरू होतील। अहमदाबादमध्ये गुरुवारी घडलेल्या भीषण विमान अपघातामुळे देशभरात चिंता पसरली असतानाही बेळगावच्या प्रवाशांनी धैर्य व आत्मविश्वास दाखवत बेळगाव अहमदाबाद विमानसेवेचा लाभ घेतला। शुक्रवारी नियमित वेळापत्रकानुसार विमानसेवा सुरळीत पार पडली असून प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक राहिला। गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती। त्यामुळे अनेक प्रवाशांनी विमान प्रवास टाळण्याचा विचार केला होता। मात्र बेळगाव येथून अहमदाबादला जाणाऱ्या स्टार एअरच्या विमानामध्ये तब्बल 56% प्रवासी उपस्थित होते अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे। मागील मान्सूनपूर्व पावसामध्ये शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली होती, मात्र काही दिवस पावसाने पाठ फिरवल्याने पिके कोमेजू लागली होती व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। मध्यंतरी पडलेल्या दुष्काळ सदृश्य स्थितीमुळे बहुतांश पिके धोक्यात आली होती, पण गेल्या 2 दिवसांपासून पावसाने पुनरागमन केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। निसर्गाच्या या कृपेने पिकांना संजीवनी मिळाली असून सध्या शेतात पिके पुन्हा एकदा हिरवीगार होत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवित झाली असून यंदाच्या हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त होत आहे। प्लास्टिक मुक्त पर्यावरणासाठी ऑपरेशन मदत ग्रुप आणि गुजराती नवरात्री उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्टोन्मेंट विभागात जनजागृती करण्यात आली।
यावेळी परिसरातील नागरिक, दुकानदार, शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला आणि कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. दैनिक वापरामध्ये प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन करत प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. स्वच्छता विभाग व उद्यान विभागातील कामगारांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रमेशभाई लद्दड, विजय भद्रा, भाविन पटेल, राहुल पाटील, शिवप्रसाद, सौरभ बडवे आणि ऑपरेशन मदत ग्रुपचे सदस्य तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीसाठी वडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर वारकरी मंडळाचे 60हून अधिक वारकरी रविवारी हरिनामाच्या गजरात मार्गस्थ झाले. मंदिरात पूजा, आरती व मंगाई देवीचे पूजन झाल्यानंतर वारकऱ्यांनी आळंदी मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान केले. शशिकांत धामणेकर व मंगेश नागोजी यांचे मार्गदर्शन लाभले. आळंदी येथे मुक्काम करून वारकरी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी समवेत पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवार दिनांक 15 जून रोजी 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. 15 ते 19 जून दरम्यानच्या विदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी प्रथम सायप्रसला जातील. त्यानंतर ते कॅनडा आणि क्रोएशियाला जाणार आहेत. कॅनडामध्ये होणाऱ्या G7 परिषदेतही पंतप्रधान उपस्थित राहणार असून या परिषदेतील त्यांचे भाषण सहयोगी देशांसाठी नवी दिशा देणारे ठरणार आहे. G7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी अनेक द्विपक्षीय बैठका देखील घेतील. परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदींच्या 5 दिवसांच्या आणि 3 देशांच्या दौऱ्याची अधिकृत माहिती दिली. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून करावी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्यांसाठी उद्या सोमवारी दिनांक 16 रोजी सर्व जिल्हा व तालुका केंद्रांवर आंदोलन केले जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांनी दिली. यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका केंद्रांवर सोमवारी निदर्शने करतील. चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री संशयित आहेत. परंतु चुका लपवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्यात आला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तिघांनी तत्काळ आपल्या पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाणार आहे. कपिलेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेले सीडी वर्क अर्धवट स्थितीत असल्यानं भाविकांना अपघातांचा सामना करावा लागतोय. रात्रीच्या वेळी काम स्पष्ट दिसत नसल्याने अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत. सध्या तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेड्स लावण्यात आले असले तरी गर्दीच्या वेळी मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी तातडीने हे काम पूर्ण करून भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळ्याजवळ एक मोठी घटना घडली आहे. कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 20 ते 25 जण वाहून गेल्याचं समोर आलंय. तर या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय. वाहून गेलेल्या नागरिक आणि पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून घटनास्थळी NDRFचे जवान देखील दाखल झालेत. कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पुलावर पर्यटकांनी दुचाकी नेल्यानं ओव्हरवेट होऊन पूल कोसळला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पुलाचं स्वरूप जीर्ण झालेलं होतं. याच पुलावरून नदी ओलांडताना अनेक पर्यटकांनी वाहने नेली, त्यामुळे वजन वाढले आणि पूल कोसळला. मुसळधार पावसामुळे कुसमळी येथील पर्यायी पूल वाहून गेल्यानंतर तात्पुरत्या रस्त्यावर सुरक्षा टेप लावून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी स्वीकारत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला. खानापूर तालुक्यातील इतर धोकादायक पूल परिसरातही सुरक्षा टेप लावण्याचे काम या कार्यकर्त्यांनी सुरू केलं आहे. सध्या पावसाचा जोर कायम असल्यानं संभाव्य धोका लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आलंय. पोलीस प्रशासनाने हा रस्ता बंद केला असून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
मुद्देबिहाळ शहरातील एका बार अँड लॉज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या रॅकेट्सचा पोलिसांनी छडा लावला. खात्रीशीर माहितीनंतर मुद्देबिहाळ शहर पोलिसांनी लॉजवर छापा टाकत बागलकोट व चिकमंगळूर येथील 2 महिलांची सुटका केली. ही कारवाई सीपीआय मोहम्मद फसीउद्दीन आणि पीएसआय संजय टिप्पा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली झाली. छाप्यामध्ये अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून मोठ्या मानव तस्करी रॅकेटचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांचे सुपुत्र मल्हार हेमंत निंबाळकर याने अमेरिकेतील यूसी डेव्हिस विद्यापीठात अर्थशास्त्रात बीए आणि सांख्यिकीमध्ये बीएस अशी दुहेरी पदवी मिळवून उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन केलं. सॅक्रामेंटो कॅलिफोर्निया येथे पार पडलेल्या पदवीदान समारंभात मल्हारला ही डिग्री प्रदान करण्यात आली. त्याच्या या यशाबद्दल डॉक्टर अंजली व हेमंत निंबाळकर यांनी आनंद व्यक्त करत कौतुक केले. मुलाने आजोबांचे अमेरिकेत शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले अशी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे महत्त्वाचे आहे. नागरिकांचे आरोग्य हित लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना राबवणे हे ग्रामपंचायतीचे म्हणजेच पदाधिकारी व सदस्यांचे प्रथम कर्तव्य आहे. असे असले तरी यमगर्णी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या नांगनूर येथे समस्यांचा डोंगर उभा राहिलाय. अनेक ठिकाणी गळती लागल्याने त्याचबरोबर गटारीचे पाणी बोरवेलमध्ये जात असलेले अशुद्ध पाणी पुरवले जात आहे. नियोजनाच्या अभावातून गावातील बहुतांशी गटारी तुंबल्या आहेत. दुर्गंधीयुक्त पाणी ठिकठिकाणी साचू लागलं आहे. अशा या परिस्थितीमुळे संपूर्ण गावाचेच आरोग्य धोक्यात आले आहे. अशुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा तुंबलेल्या गटारी यामुळे आरोग्य धोक्यात आल्यानं तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणासह नूतनीकरणाचं काम सध्या गतीने सुरू आहे. असं असलं तरी या कामामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्याचं ठिकठिकाणी दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या पावसात महामार्गावर साचलेलं पाणी वाहनधारकांसाठी अडचणीचं ठरलं आहे. या ठिकाणी केलेलं डांबरीकरण पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं झालं होतं. याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजारांनी रुग्णसंख्या वाढली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे. ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, त्यानंतर पावसाची दांडी, मध्येच ऊन अशा वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजारांनी रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांबाबत अधिक काळजी घेणं गरजेचं असून स्वच्छता तसेच शुद्ध पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.